नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप साधा नाहीये. कारण पुढचे 8 ते 10 दिवस ठरवणार आहेत की फेब्रुवारीचा 20वा हप्ता वेळेत येणार की पुन्हा उशीर होणार. आज धुलीवंदन आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिवस आहे आणि गेल्या वर्षी महिला दिनाला थेट ₹1500 खात्यात जमा झालेली होती. मग यावेळी काय होणार? जी-आर अजून का आलेला नाही? वितरण कधी सुरू होऊ शकतं आणि खरी शक्यता कोणत्या तारखेत आहे? आज आपण अंदाज नाही तर पूर्ण गणित पाहणार आहोत. आधी मागची परिस्थिती समजून घ्या. गेल्या 8 ते 10 दिवसांपूर्वी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना आधीच थांबलेले पैसे देखील मिळालेले आहे. याचा अर्थ काय? तर पडताळणीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी अपडेट होत आहे. प्रणाली पूर्णपणे थांबलेली नाही. म्हणजे सरकारकडून हालचाल सुरू आहे, पण ती नियोजन पद्धतीने. आता धुलिवंदनाला पैसे येतील का? म्हणजे आज पैसे येतील का? प्रामाणिक इथे उत्तर देतो. सध्या शक्यता खूपच कमी आहे. कारण की बघा, अधिकृत आदेश जी-आर आलेला नाहीये. विभागीय स्तरावर घोषणा नाही. वितरणापूर्वी किमान 3 ते 4 दिवसांची प्रक्रिया लागते. म्हणजे जर आजपर्यंत आदेश नाही, तर उद्याच पैसे जमा होणं व्यवहारात नाही. म्हणजे काय होतं, की जेव्हा आपल्याला पैसे भेटायचे असते 2 ते 4 दिवसा अगोदर, तर आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या लाईव्ह येतात आणि त्या सांगतात, की आज उद्या पैसे जमा होणार आहे. परंतु त्यासुद्धा इथे लाईव्ह आलेल्या नाही. आता महिला दिनी मोठी शक्यता इथे दिसते. आता इथे पिक्चर थोडी वेगळी आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिवस आहे. गेल्या वर्षी याच दिवशी वितरण झालेले होते. पण या वेळी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे राज्याचं बजेट 6 मार्चला सादर होणार आहे. त्यानंतर आर्थिक मंजुरीनुसार पुढच्या वितरणाचा निर्णय होऊ शकतो. जर 7, 8 किंवा 9 मार्च दरम्यान जी-आर निघाला, तर 3 ते 4 दिवसात पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे रिअलिस्टिक विंडो आहे. आता 10 मार्च ते 18 मार्च ही सध्याची सर्वात मजबूत शक्यता आहे. पॅटर्न समजून घ्या. पूर्वी काय झालेलं होतं, 31 डिसेंबरला एक हप्ता तर 13 जानेवारीला दुसरा हप्ता. म्हणजे काही वेळा वितरण जवळजवळ सलगही झालेलं आहे. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कारण निवडणुकीनंतर आर्थिक पुनर्रचना, नवीन लाभार्थी पडताळणी, संख्येत वाढ म्हणून थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजना का सुरू आहे? फक्त पैसे देण्यासाठी नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी. म्हणून ठराविक वेळेत वितरण होणं महत्त्वाचं आहे. जर सरकारने 1 ते 10 अशी निश्चित तारीख ठरवली, तर प्रत्येकाला प्लॅनिंग इथे करता येणार आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे? तुम्हाला सुद्धा वाटतं का सरकारने इथे एक तारीख निश्चित करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना इथे वाट बघावी लागणार नाही? तुमच्या काय भावना आहेत त्या कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता धुलिवंदनला पैसे येण्याची शक्यता ही खूपच कमी आहे. त्यानंतर महिला दिनानिमित्त घोषणा इथे होऊ शकते. 10 ते 18 मार्च दरम्यान वितरण होण्याची जास्त शक्यता आहे. आता जी-आर आल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी ते पैसे जमा होतात. लाडक्या बहिणींनो, तुमच्या भागात काही हालचाल सुरू आहे का? कोणाला आधी माहिती मिळालेली आहे का? कमेंटमध्ये तुमचा तालुका इथे नक्की कळवा. व्हिडिओ शेअर करा, कारण योग्य माहिती वेळेवर मिळणं खूप महत्त्वाचं आहे. अशा स्पष्ट आणि लॉजिकल आधारित अपडेटसाठी चॅनलला इथे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.